हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? मजेत? मी आज दाखवते शेपूची भाजी. कढई तापत ठेवली, 2 चमचे तेल टाकते. तेल तापलं की आपण राई जिरं टाकूया. राई जिरं टाकलं, कढीपत्त्याची पानं टाकले, लसूण टाकलं, लसूण टाकलं, मिरची, हिरवी मिरची आणि 2 मध्यम आकाराचे कांदे कापलेले आहेत ते टाकते. कांदा चांगला शिजू दिला तेलामध्ये. शेपू कापून घेते मी. शेपू कापून घेते. बारीक कापून घ्यायची शेपू चांगली. मी चांगल्या पाण्यातून धुवून ठेवली होती, आधीच नित्रत ठेवली होती. आता बारीक कापून घेऊया आपण. चांगली 2-3 पाण्यातून धुवून घेतली होती मी. कांदा एकीकडे शिजत ठेवलाय आपण. कांदा चांगला शिजतोय. आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया म्हणजे लवकर शिजेल. ओके. मी मुगाची डाळ 1 वाटी टाकली होती भिजत अर्धा 1 तासापूर्वी. ती चांगली भिजली. गॅस जरा थोडासा मोठा ठेवूया. हळद टाकूया 1 चमचा. तिखट 1-1.5 चमचा. शेपू टाकूया. भाजी चांगली परतून घेऊया आपण. भाजी चांगली परतून घेऊया. गॅस जरा थोडा बारीक करूया. भाजी चांगली परतून घेतली की आपण त्याच्यात मुगाची डाळ टाकूया. ओके. अर्धी झाली भाजी. ठीक आहे.
आता आपण त्याच्यात मुगाची डाळ टाकूया. ओके, हे बघा मुगाची डाळ टाकूया. मुगाच्या डाळीने ना शेपूच्या भाजीला मस्त चव येते. आपण त्याच्यात कांदा, लसूण, मिरची पण टाकलेली आहे. चांगलं परतून घेऊया. मिक्स करूया डाळीला शेपूच्या भाजीमध्ये. थोडंसं मीठ टाकूया. आपण पहिले मीठ टाकलं होतं, मीठ याच्यामध्ये कांद्यामध्ये थोडंसं परत टाकलं. चवीनुसार टाकत जा मीठ. आपण झाकण ठेवूया 2 मिनटं. तशी ही झटपट होणारी भाजी आहे. डब्याला पण आपण देऊ शकतो. डब्याला पण देता येते आपल्याला ही भाजी, शेपूची भाजी. आणि छान लागते, एकदम चव चांगली लागते मुगाची डाळ टाकली की. पहिले थोडीशी भाजी परतून घ्यायची, नंतर डाळ टाकायची. नाहीतर मग डाळ आधी टाकली की ते शिजते. दाताला असे दाणे दाणे लागले पाहिजे शेपूचे, डाळीचे. मुगाची डाळ पण चांगली असते. फक्त 2 मिनटं आपण ठेवूया. शिजायला काही वेळ लागत नाही. झटपट होणारी भाजी ही. शेपू धुवून घेऊन ठेवून दिला, जरा नित्रत ठेवलं, पाणी निघालं की कापायला पण सोयीस्कर पडतं आणि लवकर होते भाजी. ओके, चला भाजी शिजत आली आहे. चला सर्व करूया. अशी डाळ छान लागते ना, मस्त आहे की. दिसते पण छान एकदम. आपण झाकून ठेवूया आणि गॅस बंद करूया. बघा, डाळ टाकून, मुगाची डाळ टाकून शेपूची भाजी. कशी वाटली माझी रेसिपी? मस्त ना. खा, स्वस्त राहा, आनंदी राहा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.